हा बोल ना रिया. अर्जुन, अरे कुठे आहेस तू? अगं अमोलला चक्कर आली होती ना, तर मी त्याला त्याच्या घरी घेऊन आलो इकडं. बरं मला सांग, तू आता कसा आहे? हाय, बरा वाटतोय, पण तब्येत अशी पूर्णपणे बरी नाही झाली अजून. तेवढा रिकवर नाही तो. म्हणजे तो बरा आहे ना? अर्जुन, तुझ्या लक्षात आहे ना, मी तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास धरलाय. आर्या, तू अजून उपवास सोडला नाहीस? अर्जुन, हा व्रताचा उपवास आहे. तुझ्याशिवाय मी कसा सोडीन? आर्या हो, पण मला इथं आता. काय अर्जुन, आता तर अमोल ठीक आहे ना? पण तुला इकडे यायला काय अडचण आहे? अडचण काय नाही आर्या, पण डॉक्टरनी सांगितलं की अमोलला स्ट्रेस देऊ नका अजून. मी जर आता तिकडे आलो ना तर तू नाराज होईल ग. आणि माझं काय अर्जुन? आर्या बघ, तू प्लीज. आणि प्लीज काय अर्जुन? अरे तुला हेच म्हणायचंय ना की मी उपवास सोडून जेवून घ्यावं? अर्जुन, अमोलला बरं असताना तुला तिकडे का राहायचंय? एक मिनिट, तुला अपर्णा बरोबर राहायचंय का? काहीतरी काय बोलतीस तू आर्या? हे बघ, असं काही नाही. आत्ता मला फक्त अमोलची काळजी वाटते, आणि अमोल जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत मी नाही तिकडे येऊ शकत. अर्जुन, अरे आणि माझा उपवासाचं काय? आर्या, त्यासाठी खरंच सॉरी, पण प्लीज तू. अर्जुन, तू जोवर येणार नाही ना तोवर मी काहीच खाणार नाही, बस. आर्या अगं तू. आर्या, अर्जुन, बाबू का? अरे काय झालं? काय कुठं काय? तुम्ही जेवला का? अर्जुन, अरे किती लपवायचा प्रयत्न केलास तर लपणार आहे का माझ्यापासून? हे बघ, आप्पीच्यात आणि तुझ्यात मतभेद असली तर मी तुझ्यासाठी जुनाच बापू आहे ना. काय झालं? बापू, माझं ना त्या अडकीत त्यात अडकलेल्या सुपारीसारखं झालं. काय करावं तेच कळालं. हे बघ, डोक्यात विचारांचा गुंता झाला ना की चुकांची शक्यता वाढत जाते. आधी शांत हो. बस बस बस. आता शांतपणे सांग, काय झाले? बापू, आर्याचा फोन आला होता आता. ती म्हणली तिने दिवसभर उपास पकडलाय, तर तो सोडवण्यासाठी घरी येऊन. बर, तुला काय वाटतंय? हो, आत्ता माझ्या डोक्यात अमोलशिवाय दुसरा विषय नाही हो कुठला. जर माझा साखरपुडा झालाय, पण त्या विषयावर मला आत्ता नाही बोलायचं. पण अमोलला इथं असं आजारी सोडून मी कसं जाऊ, तुम्हीच सांगा ना. अर्जुन, अरे अमोल बरा आहे की आता? डॉक्टरांनी सांगितले की तसं आपल्याला. हो बापू, पण अहो. बघ, अमोलची तब्येत बरी आहे असं वाटतंय ना तुला? हा, मग तो होतोय बरा हळूहळू. पण बघ, त्याच्या तब्येतीची काळजी करू नको, आम्ही आहे. पण त्याची जर तब्येत बरी असेल तर तू कशाला स्वतःच्या अडचणी वाढवून घेतोयस? थँक्यू बापू, तुम्ही समजून घेतलं मला. अर्जुन, ती पोरगी तुझ्यासाठी उपाशी, त्यात तिची काय चूक आहे सांग? मला वाटतंय बाप्पीशी बोल आणि जा. ठीक आहे बापू, मी बोलतो आप्पीशी. मी माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणायला इतकं ट्राय करतोय, आणि आता मुशी बाबाला हलकवतीये काय काही असो, पण मी माझ्या मा आणि बाबांना वेगळं नाही होत. सिंबा, आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे. आणि अर्जुन, जे काय झालं त्यात त्या पोरीची चूक नाही, पण पुढे जाऊन तो पेस तुझ्यासाठी अवघड होणार असेल तर त्याच्यावर आत्ताच उपाय काढ. काय रे बाळा, मा, काय झालं तुला? मी आता उतरायचा प्रयत्न करत होतो तर मला अजून चक्कर आली. काय परत चक्कर आली तुला? अमोल, तू ना गोळी घेतली नाही अरे, म्हणून तुला त्रास होतोय. उठ बरं. काय होतंय रे बाळा तुला? तू इथे मागे बस बरं. ये इकडे. हे बघ, तुला आता पटकन गोळी देते. गोळी का? नको. अरे असं काय करतोय अमोल? तू गोळी घे ना आधी. नाही, तू गोष्ट कुठे पूर्ण सांगितलीस? तू बाबांना बोलव ना. अमोल, तू खूप हट्टी होतोयस. बाबांना आवडते पण. अरे बाबांना आवडते. अर्जुन,
हा पे अरे जरा आत ये ना, अमोलला परत चक्कर आल्यासारखं होतंय रे. अमोल आपे काय ग? अरे बघ ना, त्याला पुन्हा चक्कर आल्यासारखं होतंय. काय? हो ना. बरं तो गोळी घ्यायला पण नाही म्हणतोय. हट्टीपणा करतोय की तू त्याला पुढची गोष्ट सांग म्हणून. अमोल बाळा काय झालं तुला? मला चक्कर आल्यासारखं झालं. अर्जुन त्याला गोळी दे ना. हो हो तू गोळी दे माझ्याकडे. अमोल परत गोळी घ्यायची आणि लवकर बरं व्हायचंय. मी गोळी नाही खाणार. बघ अरे का अमोल? बाबा तू माझी गोष्ट अर्धीच सोडून गेलास. अरे मला प्रॉमिस कर की तू गोष्ट सांगशील तरच मी गोळी खाईन. हो मी पूर्ण गोष्ट सांगतो तुला, पण आधी गोळी खा. नक्की? हो नक्की, पण गोळी खा आधी. चल. अर्जुन आता कसं करणार? तिकडे जाणं पण गरजेचं आहे की. बापू माझं आयुष्य आता अमोलपाशी सुरू होतं आणि त्याच्यापाशीच संपतं. अमोलच्या आनंदापुढं काय नाही, काय म्हणजे काहीच नाही. ठीक आहे. आर्या काय म्हणाला अर्जुन? कधी येतोय तो? येतो म्हणाला थोड्या वेळ. आर्या अगं अर्जुन अमोलच्या तब्येतीमुळे अडकला असेल, तू काहीतरी खाऊन घे. कसला अमोल बाबा? मी मगाशी कॉल केला होता ना तेव्हा तो एकदम व्यवस्थित होता. अर्जुनला ना त्या अप्पीला सोडून इकडे यायचंच नाहीये. आर्या अगं तुझा राग कळतोय मला, पण असं बोलू नको सगळं. अगं अर्जुन असं कधीच नाही करणार. आर्या अगं धीर धर जरा, अर्जुन येईल या ठिकाणी. मामनजी, भाऊजी आता ज्या पद्धतीने वागतात आहे ना ते खरंच पटते का हो तुम्हाला? आणि आर्याने असा विचार करणं साहजिकच आहे. पण एका विषयावर किती वेळा बोलणार रुपाली? हा अर्जुन येईल पण. अर्जुन हा बोल अर्जुन. कुठे आहेस तू? निघालास? आर्या अगं मी इथं अमोल जवळच आहे. अरे सॉरी, अमोलची तब्येत अजून ठीक नाही. मला कदाचित आज इकडेच थांबवलं. अर्जुन माझा निर्जल उपवास आहे आणि तो अजून मी सोडला नाहीये. आर्या प्लीज समजून घे ना. हे बघ काय होतंय, अमोलला थोड्या वेळानंतर त्रास होतो. आता त्याला अशा परिस्थितीत इकडे सोडून कसं येऊ मी सांग ना. अर्जुन तू नक्की घरी येणार आहेस की नाही? अरे अगं सॉरी म्हणतो ना मी तुला. तू ऐक ना, तू प्लीज काहीतरी खाऊन. अर्जुन तुझ्या वागण्याचा एकदा नीट विचार कर आणि जोपर्यंत तुला काय करायचंय हे क्लिअर होत नाही ना तोपर्यंत प्लीज मला कॉल करू नकोस. अरे बघितलं बाबा, त्याला चांगलं माहितीये की मी उपवास सोडलेला नाहीये, तरी तो म्हणतोय मला इकडे यायला जमणार नाही. अगं आर्या, बस आता या घरची सून म्हणून मला परत इथे बोलवायचं नाही. आर्या आर्या ऐक ना आर्या. मग पूर्ण गोष्ट ऐकायची आहे. हो आणि झोपेचं काय? सांग ना. सांगतो. हा तर आपण कुठे आलो होतो? आपण होतो त्या सिंहाचं सिंबाकडे अजिबात लक्ष नसतं. त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं. मा आता नाही. सिंहाच्या आयुष्यात आता कुणीच नाही. मला आता हॅपी वर्ल्ड स्टोरी ऐकायची आहे. हा तर सिंह आता त्याच्या कुटुंबाकडे खूप प्रेमाने लक्ष देत असतो. आणि माहितीये त्या सिंहाचं कुटुंब म्हणजे फक्त त्याची बायको आणि मुलगा नाही, तर त्याचं लक्ष पूर्ण जंगलाकडे असतं. का बरं मा? कारण तो सिंह पूर्ण जंगलालाच त्याचं कुटुंब मानत असतो. आणि सिंहाचा मुलगा असतो ना सिंबा, तो पण त्या सिंहासारखा शूर असतो. हा आणि तो सिंबा दिसायला एकदम रुबाबदार असतो. जंगलातले सगळे प्राणी त्याचा खूप आदर करत असतात. आणि एकदा काय होतं माहिती का, सिंबाचा बर्थडे असतो. देवा माझे मा आणि बाबा असेच एकत्र राहू दे. त्यांचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे.
आणि बाबा, तुम्ही एकत्र किती छान दिसता. देवा, तू आता माझा बेस्ट फ्रेंड झालाय. मा आणि बाबांना एकत्र आणायला मदत केलीस ना, थँक्यू देवा. आता आपलं सिम्बा कनेक्शन. मा, तू बोलतेस ना आपण स्पेशल मुमेंटचे फोटो काढावे. आता मी पण तुमच्या दोघांचे एकत्र फोटो काढतो. खूप छान फोटो आलाय. मिशन युनियन आता पूर्ण होणार म्हणजे होणार. सिम्बाच्या गोष्टी जशी फॅमिली एकत्र आली होती ना, तसंच हा सिम्बा सुद्धा त्याची दोन्ही फॅमिली आणि माझ्या मा आणि बाबांना एकत्र आणणार म्हणजे आणणारच. अर्जुन, तू नक्की घरी येणार आहेस की नाही? अरे अगं सॉरी म्हणतो ना मी तुला. तू ऐक ना, तू प्लीज काहीतरी खाऊन. अर्जुन, तुझ्या वागण्याचा एकदा नीट विचार कर आणि जोपर्यंत तुला काय करायचंय हे क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत प्लीज मला कॉल करू नकोस. अर्जुन, अरे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी किती खुश होते मी. त्या एका दिवसात आपल्या पुढील आयुष्याची कित्येक स्वप्न रंगवली होती. पण कुणाची नजर लागली ना, नेमकं तीच कळत नाहीये. अर्जुन, अरे काय चुकतंय माझं, निदान ते तरी सांग. का काहीच स्थान नाहीये का माझं तुझ्या आयुष्यात? का तुला काही वाटतच नाहीये माझ्याबद्दल? एवढं जीवापाड प्रेम करून माझ्या वाट्याला हे काय येते? कारण तू त्याला जास्त जवळ करतेस आर्या. आई, अगं तू का? दुसरं कोणी अपेक्षित होतं का तुला? नाही आई, असं नाहीये. असं का बोलतेस तू? अगं, रात्रीची तू अशी तुझ्या हातातली अंगठी बघत रडत बसलीस आणि मी असं का बोलते असं विचारतेस? नाही अगं. आर्या, काही ऐकायचं नाहीये मला तुझं. तू ऐक माझं. हे बघ, उद्याच्या उद्या ना हा साखरपुडा मोडून टाक. अगं, मी आई आहे तुझी आणि मला ना त्रास होतोय तुझ्या या सगळ्याचा. आई अगं, पण तू एवढी टोकाची भूमिका का घेतेय? हा प्रश्न ना तू स्वतःला विचार. आर्या, तू आज उपवास केला होतास? बघ, प्रेमात इतकी आंधळी झालीयस ना, स्वतःच्या आईशी खोटं बोलतीयस तू. तू आज दिवसभर अर्जुनसाठी उपवास केलायस. पोटात तुझ्या अन्नाचा एक कण नाहीये आणि एवढं करून तो अर्जुन तुला भेटायला सुद्धा आला नाही. अगं सॉरी आई. अगं पण मला कळत नाहीये ग, मी काय करू. मला अर्जुन खूप आवडतो ग आई. खूप प्रेम आहे ग माझं त्याच्यावर. बाळा, हे कळतंय मला, पण हे तुझं आंधळं प्रेम आहे ग. अगं, तू तरुण आहेस आणि तुझं सुद्धा आयुष्य आहे ना ग. आई, पण मला माझं आयुष्य फक्त अर्जुन बरोबर घालवायचंय. त्याला कोणासोबत घालवायचंय? आई अगं, तोही शब्दाचा पक्का आहे. तसं असतं ना तर तो आता इथं असता आणि तुला घास भरवत असता. आई अगं. आर्या, किती दिवस खोटं बोलणार आहे स्वतःला? एवढी एकच भीती होती मला आणि तीच आता खरी ठरतीये बघ.
अगं त्रास करून घेऊ नकोस. हे झालं ना, एवढं पुरे झालं आता. एकट्याने ओतत राहायचं आणि दुसरा काहीच देणार नसेल ना, तर त्या नात्याला काही अर्थ नाहीये ग. आई, अगं मला बाकी काहीच कळत नाहीये, पण सध्या ना माझं आयुष्य फक्त अर्जुन भोवती फिरते ग. तसं आहे ना, तर त्या आप्पीला त्याच्या आयुष्यातून दूर कर, नाहीतर तू स्वतः या त्रासातून कायमची बाहेर ये. कशी आई, कशी येऊ मी बाहेर? अगं माझा जीव अडकलाय अर्जुन मध्ये आणि मी नाही राहू शकत आता त्याच्याशिवाय. आर्या, अगं असं काही नसतं. कोणाचं आयुष्य कोणासाठी थांबत नाही. पण तुला अर्जुनच हवा असेल ना, तर तू रडत बसण्यापेक्षा त्याला तुझ्या आयुष्यातून दूर करायला ती आप्पी त्याच्यापासून कशी दूर जाईल ना, हे बघ. ते झोपेत झालं असेल. कोणी घेतलं, तू का मी? माहित नाही, कदाचित दोघांनी घेतलं असेल. हा. हे बघा पे, तू काही गैरसमज करून घेऊ नको. मी इथं फक्त अमोलसाठी आलोय. सॉरी, मी अरे असंच म्हणाले ते. यातून काय वेगळा अर्थ पण लावून नाही लाव. अमोल, अमोल कुठे? माहित नाही, इथेच असेल. अमोल एवढा आजारी आहे पोरग, एका जागेवर बसेल तो अमोल कुठला? तुझाच मुलगा. बघते मी. अमोल, अमोल, दार नाही उघडत आहे रे. उघडत नाही? हा. अमोल, अमोल, ताकद लाव. अरे बघ की. अमोल, उडून तर बघ ना. अरे उडती बघ. अगं ते पावसाळ्यात ना दारं फुगून जाम होतं, जरा उड, ताकद लाव. अरे पण असं होत नाही कधी. ते मी मुन्ना, हे मी आलो जरा.